नमस्कार मित्रांनो, घरकुलच्या याद्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाहीर झाल्यात आणि सर्वांनाच प्रतीक्षा आहे की आता माझं घरकुलच्या यादीमध्ये नाव आले आणि आता मला पहिला हप्ता कधी पडणार. 15,000चा जो हप्ता आहे तो कधी पडणार ही सर्वांनाच प्रतीक्षा आहे. त्याबाबतचे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. त्याचबरोबर ज्या लोकांनी सर्वेक्षण केलेलं होतं सेल्फ सर्वेच्या माध्यमातून, तरीही त्या लोकांचं घरकुलच्या यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे. याबाबत त्यांची प्रोसेस पुढची काय आहे, त्यांना काय करावे लागेल, याबाबतचे अपडेट घेऊ. आणि त्याचबरोबर खूप लोकांचं सर्वेक्षण झालं, परंतु सर्वेक्षण होऊनही असे काही लोक वंचित राहिले की ते खरंच गरजू आहेत. मग त्यांनी काय करायचं, त्यांना आता घरकुलाची संधी आहे का नाही, आणि ती संधी कधी आहे आणि किती तारखेपर्यंत आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांची जी महत्त्वाची प्रतीक्षा होती की घरकुल यादी कधी येईल. आता ती घरकुलाची यादी आली आहे. आता मग पहिला हप्ता कधी येणार, कारण पहिला हप्ता हा 15,000 रुपयाचा असतो आणि त्याच्यासाठी आता पुढच्या प्रोसेस काय आहेत. कारण आता तुमची यादीत तर नाव आले, आता लगेच तुमचा पहिला हप्ता जमा होणार का, की पुढे अजून काय प्रोसेस आहे, आता पुढे काय काय करायचं, या संपूर्ण गोष्टीची माहिती घरकुल चालू मंजूर झाल्यापासून ते शेवटपर्यंतची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लोकांचे आता घरकुलाच्या यादीमध्ये नाव आले, आता मग यादीत नाव आलं म्हणजे घरकुल मंजूर झालं का, आणि आता 15,000 रुपयाचा हप्ता आता मला पडणार का, असं खूप जणांना वाटतं आता. परंतु महत्त्वाचा मुद्दा आता तुम्ही समजून घ्या मित्रांनो. घरकुलाची यादी ही सेल्फ सर्वेच्या माध्यमातून तयार केलेली ही यादी आहे आणि ही यादी कुठं तुम्हाला ऑनलाईन दिसणार नाही, कुठं बाहेरही, कारण ती ग्रामपंचायतची यादी आहे. आपल्या गावामध्ये सर्वेक्षण झालेलं आहे आणि सर्वेक्षण झालेली ही एक कच्ची यादी आहे. त्यामुळं ही यादी तयार झाली याचा अर्थ सगळ्यांनाच वाटतो की आता माझा हप्ता येणार आहे, पण तुम्हाला आता नेमकं काय काय करायचं आहे, काय करावं लागेल, मग तुम्हाला हप्ता येईल पहिला. ही सगळी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. आता जी यादी कच्ची झाली आहे मित्रांनो, ही यादी आता ग्रामसभेच्या माध्यमातून पक्की करण्यात येईल. आता तुम्ही म्हणसाल की कच्ची आणि पक्कीचा काय घोळा आहे, कारण त्यावेळेस काय झालं, सेल्फ सर्वेच्या माध्यमातून जो गरजू असो त्याने प्रत्येकाने ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वे करायचा असो किंवा वैयक्तिक सर्वे असो, कुणीही केला, त्याला बंधन नव्हते. सेल्फ सर्वेच्या माध्यमातून म्हणजे स्वतःचा सर्वे तुम्ही स्वतः टाकू शकता, परंतु परत ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते सर्वे ओके आहे का, व्हेरिफिकेशन, ह्या प्रक्रिया असतात. मग त्यावेळेस सर्वांनी सर्वेक्षण केलं आणि आता याद्या प्रसारित झाल्या. आता या याद्या प्रसारित झाल्या, आता ह्याला मंजुरी मिळाली का, मंजुरी कशी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये पहिला टप्पा काय आहे मित्रांनो, आता ही ग्रामसभेच्या माध्यमातून ही यादी अंतिम करण्यात येणार आणि ह्याच्यामध्ये थोडी छाननीही होणार. छाननी कशी होणार, काही जर लोक ह्याच्यामध्ये जर अपात्र असतील, ती अपात्र लोक ह्याच्यामधून काढली जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे सरकारी नोकरदार असो, त्याच्यानंतर घरकुलाचा लाभ उचललेला माणूस असो. समजा पतीच्या नावावर घरकुल उचलले आणि आता परत पत्नीच्या नावावर घरकुल उचललं जाते, असं काही जे अवैध मार्गाने किंवा डबल पहिल्याच्या यादीत पण घरकुलाच्या यादीत नाव होतं आणि परत अजून एकदा त्याने सेल्फ सर्वे केला आहे, असे काही जी नावं आहेत ती नावं आता पहिल्यांदा ह्याच्यातून वगळली जातील आणि जी वगळून उर्वरित नावं ह्याच्यामध्ये ॲड केली, म्हणजे उर्वरित जी नावं राहतात ती नावं फायनल केली जातील. आता मग जे नावं फायनल केली जातील त्यांच्यासाठी काय आहे, आता तुम्ही तर म्हणताय की माझं तर घरातलं कोणी पहिले लाभ घेतलेला नाही, माझी 4 चाकी गाडी नाही, मी सरकारी नोकरदार नाही किंवा कुठला मला लाभ मिळालेला नाही आजपर्यंत. ही जी ह्याची एक कॅटेगरी आणि रँकिंग असते मित्रांनो, आणि ती रँकिंग तुम्ही तुमच्या नावापुढे बघा, रँक आहे तुमच्यापुढे, या पद्धतीने ती रँक ठरली जाते. आणि जर लाभ जर मिळाला नसेल तर तुमच्याकडून ग्रामपंचायत काय करते, तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, जर तुमचं रोजगार हमीचं कार्ड जर नसेल तर रोजगार हमीचं कार्ड लगेच काढून घ्या मित्रांनो. आणि जर काढलेलं असेल तर तुमच्याकडून आधार कार्ड, बँक पासबुक, रोजगार हमीचं कार्ड, त्याच्यानंतर जागेचा 8चा उतारा, जर उतारा नसेल तर 7/12, अशा काही डॉक्युमेंट तुमच्याकडून ग्रामपंचायत घेते व पुढल्या प्रोसेसला तुमचे ते डॉक्युमेंट टाकले जातात. हे डॉक्युमेंट प्रोसेसला टाकल्यानंतर ते मग केंद्राला हे पूर्ण डाटा राज्य शासनाकडून पाठवला जातो. केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढच्या प्रोसेस सुरू होतात. मग पहिला हप्ता कधी येणार घरकुलाचा 15,000 रुपयाचा, ती अपडेट देतो तुम्हाला. पण त्याच्या अगोदर आता ह्याच्यामध्ये काय झाले मित्रांनो, खूप जणांचं सर्वे करूनही काही जणांची नावं आलेली नाहीत.
याची जर तक्रार असेल तर तुम्ही आपल्या ग्रामसेवकला संपर्क साधून त्याच्यातून मार्ग निघतो. त्याने जिल्हा स्तरावर जर कुठली अपील करायची असली तर ते सांगू शकतात, मार्गदर्शन घेऊन त्यांचं पुढची प्रोसेस करू शकतात. ज्यांनी सर्वे केलेला होता परंतु नाव आलेलं नाही अशांचं. आता काही जणांचं असं झालं आहे मित्रांनो, सेल्फ सर्वे झाला, भरपूर लोकांची नावे आली, परंतु काही लोक शेताकडे गेल्यामुळं किंवा पुण्या गावाला गेल्यामुळं, इतर पुण्यातर गावामुळं कामानिमित्त बाहेर गेल्यामुळं, कारण अशी ग्रामीण भागामध्ये काही घरं असतात की कामासाठी मजुरासाठी इतर गावामध्ये ते जातात आणि तिथेच राहतात 4-5 दिवस, महिना 2 महिने तिथं काम करून परत गावी येतात. परंतु त्या सर्वेच्या पिरियडमध्ये जर त्यांनी हजर नसल्यामुळं ते कुटुंब घरकुलापासून वंचित राहू शकतं. कारण तशी त्या माणसांना त्यांना जी खरी गरज असते गरजू लोकांना, तशी गरजू लोक जर बाहेर राहिलेली असली किंवा त्यांचा जर सर्वे झालेला नसला, मग त्यांना घरकुल मिळणार का? तर मित्रांनो, या जी ग्रामसभेच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ही यादी 15 ऑगस्टला जाहीर करण्यात आली आहे. त्याच्यासोबतच 30 तारखेपर्यंत म्हणजे 30 ऑगस्टपर्यंत तुम्हाला जर तुमच्या घरकुलच्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसेल आणि तुम्हाला खरंच घरकुलाची जर गरज असेल तर तुम्हाला तुमचं सर्वेक्षण करण्यासाठी अर्ज देता येतो. ग्रामसेवकला असो, ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही माझं सर्वेक्षण झालेलं नाही परंतु मला घरकुलाची गरज आहे म्हणून तुम्ही अर्ज करू शकता. त्या अर्जाची तुमची अर्ज घेण्याची मुदत आहे 30 तारखेपर्यंत. आणि मित्रांनो, जे लोक अजून सर्वेक्षणातून सुटलेले आहेत त्या लोकांना अजून संधी आहे 30 तारखेपर्यंत. त्यामुळे त्या लोकांनी आपल्या ग्रामपंचायतला 30 तारखेच्या अगोदर घरकुलाच्या सर्वेक्षणासाठी अर्ज द्या. मला घरकुलाची गरज आहे परंतु घरकुलच्या यादीमध्ये मला नाव आलेलं नाही, त्यामुळे मला घरकुलाची गरज आहे, यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. जे लोक सर्वेक्षणामधून सुटलेले आहेत अशा घरकुलधारकांसाठी एक खूप महत्त्वाचा हा भाग आहे. कारण आता पुढे सर्वेक्षण कधी होईल, कधी होईल हे सांगता येत नाही मित्रांनो. कारण आता कसं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये भरपूर लोकांना घरकुलं वाटप झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हा टप्पा जो आहे घरकुलाचा खूप मोठा टप्पा आहे. कारण भरपूर लोकांनी सर्वेक्षण केलेलं आहे सेल्फ सर्वेच्या माध्यमातून आणि त्याने आता टप्प्याटप्प्याने त्यांना घरकुलं मिळणार आहेत. परंतु भविष्यात जर हे सर्वेक्षण करायचं म्हटलं तर खूप मोठा काळ जाऊ शकतो, तुमचं घरकुलाचं स्वप्न अधुरं राहू शकतं. त्यामुळं अजूनही या यादीमध्ये ज्या लोकांची नावं आलेली नाही आहेत, जरी तुमचा सेल्फ सर्वे झालेला नसेल तर तुम्ही अजूनही आपल्या ग्रामपंचायतला अर्ज करू शकता 30 ऑगस्टपर्यंत, 28 तारखेपर्यंत. कारण 30 तारखेपर्यंत आपल्याला मुदत आहे, 15 तारखेपासून 28 तारखेपर्यंत. आणि या सर्वेक्षणामधून जे सुटतील ते परत अडचणीत पडू शकतात. 28 ते 30 तारीख आहे, 30 तारीख सांगण्यात आले. आणि परत जर हे सर्वेक्षणातून सुटले तर परत ह्यांना घरकुल मिळणार नाही. त्यामुळे काय करा, तुम्ही जर तुमचं सर्वेक्षण झालेलं नसेल, तुम्ही गरजू असाल, तुम्ही जर पात्र असाल तर आपल्या ग्रामपंचायतला 30 तारखेपर्यंत तुम्ही आपली मागणी करू शकता. 15 दिवसाची वेळ आहे आणि या वेळेमध्ये तुम्ही माझं सर्वेक्षण झालेलं नाही, मला घरकुलाची गरज आहे, या पद्धतीने तुम्ही अर्ज देऊ शकता ग्रामपंचायतला आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ग्रामपंचायत पुढची प्रोसेस करू शकते. त्यामुळं ज्या लोकांची नावं आलेत त्यांचा पहिला हप्ता असो, त्यांची पुढची प्रोसेस असो, ज्या लोकांचा सेल्फ सर्वे झालेला होता परंतु घरकुलात नाव आलेलं नाही त्याची चौकशी असो, आणि त्याच्यानंतर ज्यांना या यादीमध्ये नावच आलेलं नाही आहे, त्यांनी सर्वेच केला नव्हता, अशाही लोकांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. कारण घरकुलातून एकही वंचित राहू नका. परत सेल्फ सर्वे कधी होईल नाही माहीत नाही, परंतु अजूनही 30 तारखेपर्यंत संधी आहे. ज्यांना घरकुलाच्या यादीमध्ये अजून नाव आलेलं नाही आहे त्यांनी ग्रामपंचायतला अर्ज करा, त्याची पुढचीही प्रोसेस त्याची चालू होऊ शकते, त्यांनाही घरकुल मिळू शकतं. आणि ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता प्रत्येकांना अपेक्षा आहे की पहिला हप्ता कधी पडेल. मित्रांनो, खूप महत्त्वाचा भाग आहे. आता सध्या मी तुम्हाला सांगितलं की हा कच्ची यादी आहे. ही जी कच्ची यादी आहे ती कच्ची यादी आता केंद्राकडे पक्की होण्यासाठी पाठवण्यात येणार. कारण आता अंतिम यादी ही ग्रामपंचायतमधून जी केलेली जाईल, जे काय डबल लाभ घेणारे असो, इतर काय अपात्र कारणामुळे जर अपात्र होणारे असो, अशी माणसं यातून बाहेर निघतील आणि उर्वरित जे लोक राहतील ते केंद्राला त्यांच्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक,
त्याच्यानंतर आपलं जॉब कार्ड, 8ची नक्कल, हे सर्व केंद्र शासनाला अपलोड करण्यात येईल. आवास प्लसची अंतिम यादी तयार होईल. अंतिम यादी तयार होईल आवास प्लसची. आणि ही प्रतीक्षा यादी तयार झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये रँक वाईज तुम्ही पाहू शकता. तुमचं नाव पहा, त्या नावाच्या पुढे रँक आहे, त्याच्यानंतर ऑल रँक आहे. कारण निकष असतात पात्रतेचे, त्याच्यामध्ये 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर. हे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबरमध्ये जे रँकिंगमध्ये येणारे लोक आहेत त्यांचे पहिल्या टप्प्यामध्ये घरकुले येतील. कारण ते निकष कसे ठरवले जातात. समजा एखादा अंध व्यक्ती असो, एखादा घरात साक्षर नसलेला व्यक्ती असो, किंवा अपंग असो, अस्थिव्यंग म्हणजे कुठलाही जरी आजार असो, त्याची मुलं जरी अपंग असतील घरामध्ये, हे असे कॅटेगरीमध्ये रँकिंग केली जाते. आणि या रँकिंगमधल्या 1, 2, 3, 4 असं जशी रँक कमी होईल त्या रँकिंगच्या पहिल्या टप्प्यामध्ये ही लोक येतात. आणि पहिल्या टप्प्यामध्ये हे लोक आलेले, पहिल्या टप्प्यामध्ये आता पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांची पहिली यादी येईल ते आता ही प्रोसेस माझा अंदाजा कमीत कमी जानेवारीच्या आणि मार्चच्या नंतर सुरू होईल. सर्वांनाच प्रतीक्षा कधी येईल घरकुलाचा हप्ता. प्रत्येक गावातल्या कमीत कमी आता घरकुलाच्या याद्या भरपूर झाल्यात, भरपूर लोकांचे ॲप्लिकेशन झाले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या रँकमध्ये येणाऱ्याचे पहिला हप्ता हा 2027मध्येच येणार. कारण 2027पासून जर याचं वाटप सुरू झालं, कारण 2027मध्ये ही सुरुवात होऊ शकते. 2027 असो, 28 असो, 29 असो, टप्प्याटप्प्याने ही घरकुलं दिली जातील. संपूर्ण एकदाच घरकुलं देतील असं मला वाटत नाही, कारण भरपूर घरकुलं आहेत. पहिली गोष्ट, जे आता सध्या घरकुलं आहेत, या सध्या घरकुलाचा टप्पा पूर्ण होणं गरजेचं आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता राज्य शासनाकडून आता ही घरकुलं पूर्ण करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त निधी देणं, हप्ते काढून घेणं, हा स्टाफ एकदा संपला की राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यामध्ये रँकिंग लेवलप्रमाणे घरकुलाचे हप्ते पडायला पहिला हप्ता हा 15,000 रुपयाचा त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ॲडव्हान्समध्ये पडायला सुरुवात होईल व त्याच्यानंतर ते उर्वरित त्याचं घरकुल चालू होईल. त्यामुळं ज्यांचे घरकुलाच्या यादीमध्ये नाव आले त्यांना प्रश्न होता की आता पुढे काय करायचं. खूप मोठा प्रश्न खूप जणांना पडला होता की आता हे काय करायचं पुढे. तर मी संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आणि एकदा केंद्र शासनाला ही यादी गेल्यानंतर तुमच्या घरकुलाला कुणीही रद्द करू शकत नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला जेव्हा मंजुरी येईल, मंजुरी आल्यानंतर परत एकदा आधार कार्ड, बँक पासबुक सगळे डॉक्युमेंट घेतले जातील आणि पहिला हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल. त्यामुळं घरकुल मंजूर झाल्यापासून घरकुल संपेपर्यंतची संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतले. याबाबत काही जणांचे अजून जरी प्रश्न असले तर निश्चित कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमीत कमी विसरू नका. धन्यवाद.